आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडून गोरख बोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे। अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात ही घडामोड घडल्याने नाशिकच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीत राजकीय रंगत वाढली आहे। राष्ट्रवादीकडून गोरख बोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत नवी चर्चा सुरू केली। नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे गोरख बोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि राजकीय घडामोडींमुळे वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले। नाशिकमध्ये आधीच जागा वाटप आणि उमेदवारीवरून विविध पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असताना गोरख बोडके यांच्या अर्जांमुळे राजकीय समीकरणांमध्ये आणखी हालचाल वाढत चालली आहे। अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता अर्ज छाननी आणि पुढील राजकीय रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून नाशिक विधान परिषद निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत। प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, आमचे नेते नामदार भुजबळ साहेब यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना विनंती केली, महाराष्ट्रामध्ये जरी महायुतीचं सरकार असलं परंतु शिवसेना आणि भाजपा आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना कुणी विश्वासात घेत नाही, त्यामुळे आम्ही सुद्धा फॉर्म भरणार आहे अशी त्यांना विनंती केली। म्हणून आज आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज केला। कोणासोबत चर्चा झाली? आपल्याला फॉर्म भरण्याचा कोणी आदेश दिला होता? आम्ही प्रदेशाध्यक्ष आमचे तटकरे साहेब, आमचे पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी पवार, नामदार भुजबळ साहेब यांना भेटून विनंती केली, स्थानिक जर महायुती म्हणतात आणि जर महायुतीचे पदाधिकारी महायुतीच्या आमच्या स्थानिक राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांना विश्वासात जर घेत नसत तर आमच्या सुद्धा 107 राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये मतदार आहेत, तसे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये 6 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे आपण सुद्धा फॉर्म भरला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केली। एबी फॉर्म आहे का पक्षाचा? एबी फॉर्म आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावाने फॉर्म भरला आणि एबी फॉर्म 3 वाजेपर्यंत आम्ही वाट बघतो आणि परत भविष्यामध्ये पक्ष जो आदेश देईल तो आम्हाला मान्य राहील। महायुती झाली, महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता आज तर आम्ही फॉर्म भरलाय, वरिष्ठ पातळीवरून जो आम्हाला आदेश येईल तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य राहील। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच 10-20 पुस्तक असे नगरसेवकांच्या। दादा